जिल्हाधिकारी साहेब यांनी आम्हाला खरेदी खताच्या नकला त्या दाखल कराव्यात असं आम्हाला सुचवलं होतं आणि त्यांच्या सूचनेनुसार आम्ही आता त्या नकला सुद्धा दाखल केलेल्या आहेत। जे काही मूल्यांकन शासनानं आमचं काढलेलं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पट म्हणजे जवळपास दुपटीनं तिपटीनं नकला ह्या खरेदी खत झालेल्या आहे। चेंडू आता पुन्हा जिल्हाधिकारी साहेब यांच्याच कोर्टामध्ये दाखल करून सुद्धा जर का आम्हाला शासनानं जर योग्य भाव दिला नाही तर असं नक्की समजावं लागेल की आमच्या सगळ्याच्या मुर्द्यावरून किंवा मड्यावरूनच हा रस्ता शासनाला करायचा आहे। जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या धरणे आंदोलनाचा 47वा दिवस। आम्ही सगळे या ठिकाणी एक संकल्प घेऊन हे आंदोलन चालू केलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा हा संकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत एकही शेतकरी या ठिकाणाहून उठणार नाही। शासकीय आदेशाप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब यांनी आम्हाला खरेदी खताच्या नकला ज्या आमच्या परिसरामध्ये ज्या 2017 ते 2020 मध्ये ज्या झालेल्या असतील त्या दाखल कराव्यात असं आम्हाला सुचवलं होतं आणि त्यांच्या सूचनेनुसार आम्ही आता त्या नकला सुद्धा दाखल केलेल्या आहेत। जर त्या नकला जर का आम्ही ज्यावेळेस बघितल्या म्हणजे आम्हाला बरेच खरेदी खत हे किती रुपयात झाले माहीत सुद्धा नव्हते, तर आमच्या असे लक्षात आलं की जे काही मूल्यांकन शासनानं आमचं काढलेलं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पट म्हणजे जवळपास दुपटीनं तिपटीनं नकला ह्या खरेदी खत झालेल्या आहे। आता आम्हाला काय याच्यातून साध्य द्यायचं किंवा काय मूल्यांकन ठरवायचं हा चेंडू आता पुन्हा जिल्हाधिकारी साहेब यांच्याच कोर्टामध्ये त्यांनी नकला दाखल कराव्या असं आम्हाला सुचवलं होतं। म्हणून आम्ही आमच्या परीनं ज्या काही नकला मिळतील आम्ही त्या दाखल केलेल्या आहे। तर त्या नकला ह्या जिरायतच्या असो किंवा येलो झोनच्या असो किंवा कोरडोच्या असो किंवा बागायतीच्या असो ग्रीन झोनचे शेतकरी असेल त्यांच्यासुद्धा असो या शासनाने ठरवून दिलेल्या मूल्यांकनापेक्षा कितीतरी पट जास्त आहे। म्हणजे आता या नकला दाखल करून सुद्धा जर का आम्हाला शासनाने जर योग्य भाव दिला नाही तर असं नक्की समजावं लागेल की आमच्या सगळ्याच्या मुर्द्यावरून किंवा मड्यावरूनच हा रस्ता शासनाला करायचा आहे हे आम्हाला या ठिकाणी सगळ्यांच्या लक्षात येईल आणि आम्ही सुद्धा तीच सुद्धा वाट पाहणार आहोत की आमच्या सगळ्याच्या मरणावरून या शासनानं हा रस्ता करावा। कारण जुन्या लोकांची एक प्रथा होती की जर एखादा प्रोजेक्ट जर करायचा असेल ज्या ठिकाणी धरण करायचं असेल किंवा एखादा डॅम करायचा असेल किंवा रोड करायचा असेल तर त्या ठिकाणी बग द्यायचे किंवा असं त्या ठिकाणी आहुती द्यायची एखाद्याची, तशी आता आहुती आमच्या सगळ्या शेतकऱ्याची देऊन हा प्रोजेक्ट जर शासनाला करायचा असेल तर शासनाने तो प्रोजेक्ट नक्की करावा आणि आमच्या सगळ्यांना आमच्या जमिनी फुकट भाव घेऊन त्याच्यामध्ये आमच्या सगळ्याची आहुती द्यावी। नसता योग्य मूल्यांकन जर काढलं तर आम्ही आमच्या या आंदोलनाचा शेवट करू। नसता 1 वर्ष जरी चालेल तर आमच्या मरणावरूनच हा रस्ता होईल हे नक्की आहे।